नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजचा जो टॉपिक आहे तो संशोधन पद्धती महत्त्वाचे 10 सराव प्रश्न आहेत, म्हणजे जे सेट नेट PhDला लागतात. 2024ची जी एक्झाम आहे त्यामध्ये ते लागणारे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रो. 10 सराव प्रश्न. तर चला तर आपण पाहूया. पहिला जो क्वेश्चन आहे, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वाचन सवयीचा अभ्यास हा डॅश डॅश संशोधनाचा विषय आहे. तर याचे जे आन्सर विद्यार्थी मित्रो हे करेक्ट म्हणजे ऐतिहासिक हे संरक्षणमध्ये आन्सर येईल त्याचं. नेक्स्ट पाहू आपण. व्यक्तीस क्रमवार चित्रांची मालिका दाखवून त्यावर कथा लिहिण्यास प्रेरित करणे हे खालीलपैकी कोणत्या प्रक्षेपण तंत्रात समाविष्ट आहे. म्हणजे एक व्यक्ती आहे, त्याला जर आपण एक म्हणजे मालिका दाखवली आणि त्यानुसार कथा तयार करायला लावली, मग तो पाठ कोणता येईल? प्रसादात्मक अर्थबोध चाचणी. त्याला काय म्हणतात? प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी. म्हणजे काय की तो घडलेला घटना जी आहे ती तो लिहितोय ना, व्यवस्थित मांडणी करतोय, तर तो टॉपिक तो त्याशी रिलेटेड राहील विद्यार्थी मित्र. नेक्स्ट जो आहे, प्रायोगिक संशोधन पद्धतीत डॅश डॅश चलांना नियंत्रित करणे शक्य नसते. तर याचे जे आन्सर आहे ते बाह्य म्हणजे एक्सटर्नल म्हणतात त्याला. यस, एक्सटर्नल. खालीलपैकी आता पहा, नेक्स्ट 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो पाहू आपण. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अधिसंकल्पनात केवळ एकाच स्वाधीन चलांची हाताळणी केली जाते? घटनात्मक अभिकल्प, कार्यात्मक अभिकल्प, बहुघटक अभिकल्प आणि तुलनात्मक. तर याचे जे आन्सर विद्यार्थी मित्र हे घटनात्मक आहे. घटनात्मक याचा आन्सर काय? घटनात्मक. मी अशा प्रकारे खूप सारे प्रॉब्लेम्स सॉल्व करत जाईल विद्यार्थी मित्र. म्हणजे माझा फिजिक्समध्ये पण मी कन्सिस्टन्सी ठेवणार आहे. आणि पार्ट 1 पेपर 1 जो आहे तो सुद्धा, की जो UGC नेटसाठी इम्पॉर्टंट आहे, सेटसाठी लागतो. ॲज वेल ॲज हिंदीमध्ये पण शिकवेल मी, आणि आपला म्हणजे मराठीमध्ये पण, हिंदी आणि मराठीत. आणि माझे फिजिक्सचे प्रॉब्लेम्स म्हणजे ह्याच चॅनलवरती, जितेंद्र बिबाई नेट सेट पेट याच्यावरती. चला आता पुढचा पाहू. वैज्ञानिक विचार पद्धती म्हणून ओळखली जाते. म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड जी समस्या म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड जी असते याला म्हणतात प्रॉब्लेम सॉल्विंग. सॉरी माझा म्हणजे याच्यावरती व्यवस्थित नाही येते. तर प्रॉब्लेम सॉल्विंग जी मेथड असते ती म्हणजे पहिले तर आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. वेगवेगळे मेथड्स असतात, त्यामध्ये आपण पहिले काय करतो? प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो. त्यानंतर पाहता नेक्स्ट, संशोधन अवगामीची विचार पद्धती यांनी मांडले. अवगामी जी मेथड आहे ती अरिस्टॉटल यांनी मांडले विद्यार्थी मित्र. अरिस्टॉटल. आणि जे आपण म्हणतो ना, अवगामी आणि अधोगामी असे दोन असतात, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह. एक अप्पर टू लोअर आणि लोअर टू अप्पर, खालून वर जाणे आणि वरतून खाली जाणे असे असतात ते. वैज्ञानिक तत्वावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे डॅश डॅश होत. याचा अर्थ गृहीतके म्हणतात त्याला, गृहीतके. यस, या ठिकाणी गृहीतके आपण घेऊ शकतो. म्हणजे गृहीतके म्हणजे हायपोथेसिस. परिकल्पना म्हणजे पण तोच मिनिंग होतो, पण इरर पण म्हणतो ना, टाईप 1 इरर, टाईप 2 इरर, अल्फा बीटा खूप सारे आहेत ना त्याच्यात. नंतर पहा आता रिसर्चमध्ये जर केलं तर खूप आहे. तर कंटिन्युअस तेच व्हिडिओ आता आपण बनवू. तर 8 नंबरचा क्वेश्चन आहे, परिकल्पना या निश्चित दिशेने बदल होत असल्यास सूचित करते. दिशादर्शक म्हणता याला. यस, दॅट इज द आन्सर इज दिशादर्शक. म्हणजे काय की दिशादर्शकनेच आपण ते तयार करू शकतो. खालील आता पहा नेक्स्ट जे खालीलपैकी कोणत्या माहितीचे स्रोत प्राथमिक नाही? आता असे यामध्ये 4 ऑप्शन दिलेत, त्यापैकी कोणता सोर्स हा प्रायमरी नाही आहे. म्हणजे असा सोर्स की जो प्रायमरीपासून सेकंडरीमध्ये गेलेला आहे. जसं आता डायरीज आहेत, ऐतिहासिक आहेत, या घटना ज्या आहेत त्या आपण म्हणू शकतो की प्रायमरी आहेत. परंतु ऑलरेडी जर रिझर्वेशन आहे आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही दुसरंच त्या कंटिन्युअस तेच काम करताय, तर ते नाही म्हणता ना. त्या प्रकारचं हे एक्झाम्पल म्हणता येईल. म्हणजे शालेय पाठ्यपुस्तक हे जे आहे ना, तो डाटा जमा करून घेतला जातो. डाटा असं जमा करतात आणि त्यामधून तो
पुढे जात राहतो. तर नेक्स्ट जे पहा आता, संशोधनात ज्ञान संपादनाची डॅश डॅश पद्धती अधिकृत मानली जाते. वैयक्तिक अनुभव, उद्गामी, वैज्ञानिक, तज्ञ पाहता मग इथे ना सायंटिफिक मेथड जी ना ती महत्त्वाची विद्यार्थी मित्र. सायंटिफिक मेथड म्हणजे याचा आन्सर काय येईल? सायंटिफिक मेथड. चला, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ कंप्लीट झालेला विद्यार्थी मित्र. आता जर तुम्हाला जर सपोज दॅट म्हणजे तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेंड करा विद्यार्थी मित्र. धन्यवाद.